Done. Hello everyone, very warm welcome. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? I hope you all must be fine. Thank you so much for this beautiful and wonderful presence. I'm so sorry. I'm quite late. थोडासा उशीर झाला. Great. So now let's get started for our live spoken English master class. आजच्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय? What we have to do? We are going to do something very special by today. मी दिसते तुम्हाला ना ऑडिबल विजिबल properly? Okay. Understand ना? Clear? That is really beautiful. Fantastic. Okay, done. So, see, now what are we going to do? आज काय करूया? Let's check our vocabulary. Let's check our knowledge about English. मी इथे काही रेडीमेड सेंटेन्सेस लिहिते. आय विल राईट हिअर सम रेडीमेड सेंटेन्सेस. तुम्ही मला सांगायचं त्यांचं इंग्लिश ट्रान्सलेशन कसं होईल. आय एम शुअर ते सगळे सेंटेन्सेस इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हणतात हे तुम्हाला डेफिनेटली माहित असणार आहे. So I will write here some Marathi sentences. You will make the English translations and let me know in the chat box with how it works or exactly what will be the English translation of the same. ठीक है? Done. The very simple sentences here I will write on the board. Please try making them in English. मला म्हणायचंय I want to say that सांगू नको. Very simple. सांगू नको. करणार इंग्रजीमध्ये how exactly can we make the answer? सांगू नको. चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर करून दाखवायचं. हाऊ टू मेक आन्सर इन द चॅट बॉक्स. हाऊ टू मेसेज इन द चॅट बॉक्स. खाली चॅट बटन वरती क्लिक करा. प्लीज क्लिक द बटन चॅट. Done? Could you everybody message? Yes. Please let me know the answer. सांगू नको. How it becomes in English? सांगू नको. It is called as in English, don't tell. सांगू नको. It is called as in English, don't tell. Absolutely correct. Okay. अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय विश्वास ठेवू नको. काय बरं इंग्रजीमध्ये? विश्वास ठेवू नको. इंग्लिश मध्ये आन्सर कसं होणार? हाऊ कॅन वी मेक द इंग्लिश ट्रान्सलेशन? करेक्ट. व्हेरी गुड. विश्वास ठेवू नको. इन इंग्लिश प्लीज मेक. ट्रू. विश्वास ठेवू नको. करेक्ट. खूप छान. आय नो यू 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 नो द आन्सर. सो हाऊ टू मेसेज इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये कसा मेसेज करायचा? खाली चॅट बटन वर क्लिक करा. वरती तुम्हाला न्यू चॅट बटन दिसतं. न्यू चॅट बटन वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव येईल. पल्लवी मॅम नावावरती क्लिक करा अँड सिम्पली यू कॅन मेसेज. दॅट्स इट. सो विश्वास ठेवू नको. सो इट बिकम्स इन इंग्लिश. कसं होणार इंग्लिश मध्ये? तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येतोय? क्लिअर. ब्युटिफुल. डन. सो विश्वास ठेवू नको. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश डोंट बिलीव. You can say don't believe or simply don't trust. Don't trust. ओके. अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय माफी मागू नको. इंग्रजीमध्ये कसं होणार? द वर्ड यू नो ऑलरेडी. माफी मागू नको. करा बरं इंग्रजीमध्ये. प्लीज सेंटेन्स इन इंग्लिश. येस. कसं म्हणणार इंग्लिश मध्ये माफी मागू नको? हाऊ टू से इट इन इंग्लिश? करा बरं चॅट बॉक्स मध्ये. माफी मागू नको. यू नो द वर्ड. तुम्ही डेफिनेटली हा शब्द ऐकलेला आहे. आय एम रिअली शुअर अबाउट इट. माफी मागू नको. What should be the English translation? Yes, correct. I apologize. मी माफी मागते. आपण म्हणतो ना आपल्याकडून जर काही मिस्टेक झाली, एखादी चूक झाली तर वी से आय अपोलोजाइज. मी माफी मागते. तसं माफी मागू नको इंग्लिश मध्ये ह्याला म्हणतात. आता काहीतरी करू नको ह्याला तर डोंट बोलतात. तुम्हाला माहितीये. आणि माफी मागणे इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश अपोलोजाइज. सो माफी मागू नको. डोंट अपोलोजाइज.
डोंट अपोलोजाइज, माफी मागू नको. मग तसंच जर आय वॉन्ट टू से की माफ करू नकोस, इंग्लिश मध्ये कसं होणार? माफ करू नकोस. हाऊ कॅन वी मेक इट इन इंग्लिश? सांगा बरं. प्लीज थिंक अबाउट इट. Yes. How exactly are we going to make the answer? Very simple sentence is there. माफ करू नकोस. It is called as what in? नाही आता apologize नाही म्हणू शकणार ना. Apologize म्हणजे तर माफी मागणे and माफ करणे. These are two different things. ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. माफी मागणे आणि माफ करणे. These are two different things. So please try to understand. What will you say? माफी मागणे आणि माफ करणे. सो माफी माफ करू नकोस. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश डोंट फॉरगिव. दीज आर द vocabularies which you must know. माफ करू नकोस called as don't forgive. Don't forgive. Okay. अजून एक सेंटेन्स आय वॉन्ट टू से दॅट विरोध करू नकोस. करणार इंग्लिश मध्ये विरोध करू नकोस. प्लीज मेक इट इन इंग्लिश. विरोध करू नकोस. येस. विरोध करू नकोस. ओके. विरोध करू नकोस. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश विरोध करू नकोस. सांगा. थिंक प्रॉपरली. येस. विरोध करून. थिंक व्हेरी प्रॉपरली. थिंक प्रॉपरली. नो हरी. थिंक अबाउट इट. देन आन्सर. आठवा. येस. विरोध करू नकोस. करेक्ट. विरोध करू नकोस. इट इज कॉल्ड एज डोंट अपोज. डोंट अपोज. कारण अपोज म्हणजेच काय? विरोध करणे. सो डोंट अपोज. डोंट अपोज. ओके. अजून एक सेंटेन्स आय वॉन्ट टू से दॅट काळजी करू नकोस. कसं होणार इंग्लिश मध्ये? हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स इन इंग्लिश? काळजी करू नकोस. करा बरं इंग्रजीमध्ये. प्लीज मेक. डोंट केअर नाही. यू नो दॅट वर्ड. काळजी करू नकोस इन द सेन्स चिंता करू नकोस. यू कॅन यूज हिअर द वर्ड केअर. हा. वी से इट मेनी अ टाइम्स टू मेनी अ पीपल. काळजी करू नकोस. यू कॅन से डोंट वरी. डोंट वरी. डोंट वरी म्हणजे काय? काळजी करू नकोस. काळजी करू नकोस. डोंट वरी. ओके. कमी काळजी कर असं जर म्हणायचं असेल तर कसं होईल? कमी काळजी कर. देन व्हॉट? कमी काळजी कर. हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? लाईक कमी काळजी कर.
कमी काळजी कर. कमी काळजी कर. इन इंग्लिश टेल मी प्लीज. एक मिनिट गाइस, जस्ट गिव मी अ मिनिट. हा. व्हॉट शुड बी द आन्सर? जर का कोणाला थोडंसं म्हणजे छोटं छोटं दिसत असेल ना, तर तुम्ही स्क्रीन आहे ना झूम करू शकता. मी तेच चेक करत होते. तर थोडंसं आहे ना झूम करायचं असं. म्हणजे समजा छोटं छोटं दिसत असेल, इफ इफ यू फील, जर का कोणी असेल थोडंसं एज आहे आणि जर का खरंच प्रॉपर विजिबल नसेल तर थोडं झूम करा स्क्रीन. एवढी झूम करा की तुम्हाला बोर्ड दिसेल. थोडंसं इकडचं दिसत असेल सराउंडिंग, सो जस्ट क्लिअर इट. झूम इट, झूम आउट करा, तर तुम्हाला क्लिअरली विजिबल होईल. ओके. कमी काळजी कर. इट इज सिम्पली कॉल्ड ॲज वरी लेस. आता इथं डोंट नाही टाकायचं, कारण इथं नको करू नाही आले ना, कर आलेलं आहे, निगेटिव्ह नाही आलेलं, सो डोंट नाही घ्यायचं. कमी काळजी कर. व्हरी लेस. व्हरी लेस. बरं, मला म्हणायचंय, आय वॉन्ट टू से, स्वयंपाक करू नकोस. स्वयंपाक करू नकोस. करा ट्राय. यू कॅन डू इट. जे व्होकॅब्युलरीज तुम्हाला माहितीये ते युज करूनच आपण खूप वाक्य बनवू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आपण बोलू शकतो. स्वयंपाक करू नकोस. इन इंग्लिश, करेक्ट. कुकला आयएनजी नाही लावायचं. आयएनजी का लावायचं? देर इज नो रूल्स. या कॉन्सेप्ट मध्ये डेल्यूट सेंटेन्स होतो. वेअर म्हणजे टू वर्ड सेंटेन्सेस आहेत, जिथे काहीच रूल नाहीये. आयएनजी नाही लावायचं, ईडी नाही लावायचं, काहीच नाही लावायचं. सिम्पल प्लेन वर्ड घ्यायचं. स्वयंपाक करू नकोस. करू नको म्हणजे डोंट. स्वयंपाक करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कुक. सो स्वयंपाक करू नकोस. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? डोंट कुक. डोंट कुक. स्वयंपाक करू नकोस. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश डोंट कुक. ओके. बरं, मला असं म्हणायचंय, व्हॉट इफ आय वॉन्ट टू से, जास्त स्वयंपाक करू नकोस. जास्त स्वयंपाक करू नकोस. नाव चल मी. जास्त स्वयंपाक करू नकोस. येस. जास्त स्वयंपाक करू नकोस. जमलं बरोबर? जास्त स्वयंपाक करू नकोस. काय सांगायचं आता? थिंक व्हेरी प्रॉपरली. थिंक प्रॉपरली. येस. जास्त स्वयंपाक करू नको. एवढं कॉम्प्लिकेटेड नाहीये, ते फक्त टू वर्ड सेंटेन्स आहे. इफ आय गिव्ह यू द कंडिशन, जर मी तुम्हाला अशी कंडिशन दिली की हे सेंटेन्स मला फक्त टू वर्ड्स मध्येच पाहिजे, जसं की हे स्वयंपाक करू नकोस, डोंट कुक, सेम तसंच मला पाहिजे, फक्त टू वर्ड युज करून पाहिजे, तर तुम्ही काय कराल? जास्त स्वयंपाक करू नकोस इज द सेंटेन्स अँड आय वॉन्ट इट इन जस्ट टू वर्ड्स. कुकलेस. अच्छा, ओके. कुकलेस. ठीक आहे, गुड. पण मला असं म्हणायचं की डोंट आलं पाहिजे. ओके, अजून एक कंडिशन त्याच्यात डोंट आलं पाहिजे. डोंट आलं पाहिजे. बरं, चला, एवढं पण हेल्प करते. डोंट इज देअर. आणि आता इथे एक शब्द ऍड करायचा तुम्हाला. ओनली वन. एकच शब्द ऍड करायचा. एकच शब्द ऍड करायचा जे असं डिस्क्राईब करेल की जास्त करू नको. आय सेड इट इज टू वर्ड सेंटेन्स. थ्री वर्ड नाही, फक्त टू वर्ड सेंटेन्स. इथे एकच ब्लँक आहे. ओनली वन ब्लँक. येस, गुड. गुड. फ्यू पीपल आर गेटिंग द वर्ड. व्हेरी गुड.
Still think about it. बाकीचे which are I said no 3 words. I want only 2 words. आणि त्याच्यामध्ये एक ऑलरेडी दिलं मी. एकच शब्द सांगायचं तुम्हाला त्या डोंटच्या पुढं. Very good. Few people are getting. Very good. Few people are getting. But I said few people. Not even half. Not even half of the people present here getting the exact word. But very few people are getting. Then I can say several. Kahi kahi. Several. I said it is 2 word sentence. I don't want 3 words. I want only 1 word now extra. Don't दिलं एकच पुढे टाकायचं. जास्त करू नकोस. जास्त स्वयंपाक करू नकोस. करू नकोस संपलं. जास्त स्वयंपाक. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? तू जास्त स्वयंपाक केलास. आता काय करणार? है ना? तुम्ही म्हणता कुकलेस, कुकलेस. जर आपल्याला असं म्हणायचं तू जास्त स्वयंपाक केलास तर काय करायचं? आज डोक्याला जरा म्हणजे असं मला सध्या चहा घ्यायची आज जरा गरजच लागणार आहे. तर एक कप चहा घ्याच क्लास झाल्यावर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट स्वयंपाक जास्त करू नकोस याला म्हणतात ओव्हर कुक. काय म्हणतात? ओव्हर कुक. जास्त म्हणजे ओव्हर. ओव्हर. आपण नाही का डोंट रिॲक्ट ओव्हर. जास्त रिॲक्ट करू नकोस. प्रमाणापेक्षा जास्त. इट इज कॉल्ड एज ओव्हर. तू जास्त स्वयंपाक करू नकोस. डोंट ओव्हर कुक. जसं आपण असं म्हणू शकतो जसं कमी काळजी कर. वी सेड व्हेरी लेस. तर आपण असंही म्हणू शकतो ना की जास्त काळजी करू नकोस. इफ वी से जास्त काळजी करू नकोस मग काय म्हणणार तुम्ही? जास्त काळजी करू नकोस. करेक्ट. डोंट ओव्हर वरी. डोंट ओव्हर वरी. आता जर का मला असं म्हणायचंय की जास्त झोपू नकोस. जास्त झोपू नकोस. मग काय करायचं? देन व्हॉट टू डू इफ आय वॉन्ट टू से जास्त झोपू नकोस. जास्त झोपू नकोस. काय करायचं? जास्त झोपू नकोस. करेक्ट. डोंट ओव्हर स्लीप. डोंट ओव्हर स्लीप. बरं हा आता अजून एक देते मी कॉम्प्लिकेशन जरा. थोडं कॉम्प्लिकेशन पाहिजे ना. असं चहाने घेऊ देणार. जास्त झोपू नकोस. डोंट ओव्हर स्लीप. हा. आणि ना आता मला असं म्हणायचंय कन्सिडर जस्ट एक वाक्य देते. मी ते वाक्याचं पॅटर्न तुम्हाला शिकवलं नाहीये पण जस्ट एक वाक्य देते. मला म्हणायचंय की मी मी जास्त वेळ झोपले. तर काय होणार? मी जास्त वेळ झोपले. असं वाक्य. जस्ट ट्राय करा. असं एक ट्राय करा. असं हवेत गोळी मार. आय हॅवंट टॉट यू बट स्टील जस्ट ट्राय फॉर इट. मी जास्त वेळ झोपले. ओके असं आहे का? ठीक आहे. इथे सुद्धा ओनली 2 वर्ड. असं लॉंग करून टाकतात काय 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 ऍड करून. आय एम स्लीप लॉंग टाइम. अगेन कंडिशन ओनली 2 वर्ड. असं बोलता पाहिजे. लेस वर्ड अँड फुल एक्सप्रेशन. मी जास्त वेळ झोपले. आय सेड ओनली 2 वर्ड. करेक्ट. आता अर्ध केस तर तुम्हाला माहितीये ना. जास्त वेळ झोपू नको. डोंट ओव्हर स्लीप. मी जास्त वेळ झोपले. मी म्हणजे आय आणि ओव्हर. आता झोपले ना म्हणजे झोप झाली. झोपून मी उठले मग मी म्हणले अरे मी खूप जास्त वेळ झोपले. तर मग त्याचं पास्ट फॉर्म घ्यायला लागतं. स्लीपचं पास्ट फॉर्म असतं स्लेप्ट. जस्ट एक काइंड ऑफ इन्फॉर्मेशन सांगते. स्लीपचं आता पास्ट घ्यायला लागतं ना. ज्या ज्या गोष्टी होऊन गेली त्याच्याबद्दल आपल्याला पास्ट मध्ये बोलायला लागतं ना. स्लीपचं पास्ट व्हर्जन असतं स्लेप्ट. जसं कॅनचं कुड. स्लीपचं स्लेप्ट. पास्ट व्हर्जन असतं. म्हणजे पास्ट फॉर्म असतो. आय ओव्हर स्लेप्ट. मी जास्त झोपले. आय ओव्हर स्लेप्ट. जर जर का म्हणायचंय की मी जास्त स्वयंपाक केला. मी जास्त स्वयंपाक केला. तर काय करणार? मी जास्त स्वयंपाक केला. करेक्ट. कुकचं पास्ट फॉर्म टाकायचं. कुकचं पास्ट फॉर्म त्याला ईडी लावायचं. झालं कुकड. असं नाही म्हणायचं. डोंट से लाईक दॅट. कुकच बोलायचं. समोरचं समजून घेईल की ईडी लावलं. तुम्ही नाही दाखवायचं त्याला बघ मी कसं ईडी लावलंय. तुम्ही नाही दाखवायचं. तो त्याच समजून घेईल. ओके. मग काय होईल? आय ओव्हर ओव्हर कुक्ड.
कारण की स्वयंपाक केला ना, ते पास्ट सांगण्यासाठी झाला स्वयंपाक करून, ते पास्ट गोष्टीबद्दल बोलताय ना, म्हणून तिकडे पास्ट फॉर्म जाण्याला लागतात. मग आय ओव्हर कुक, तुम्ही जर का इडलीने लावलं आणि जर का इफ यू से आय ओव्हर कुक, तर त्याचा अर्थ झाला की मी जास्त स्वयंपाक करते, रोजच करते, असं त्याचा अर्थ होतो. पण नाही, मी आज जास्त स्वयंपाक केला, आय ओव्हर कुक टुडे. एक एक कप चहा पाठवू? एक एक कप चहा पाठवू का सगळ्यांना? व्हॉट से? पाठवू का? गरज आहे का? खूप गरज आहे. बनवा, किचन मध्ये जाऊन बनवा, पाठवा म्हणे चहा. हा, इंग्लिश शिकवणं सोडते, चहा बनवते तुमच्या सगळ्यांसाठी. बनवा म्हणे, चालेल म्हणे, पाठवा. ह्याचा फोटो काढते. तुमच्या नादात फोटो विसरले असते, डायरेक्ट क्लीन केला असतं. कुठे गेला माझा मोबाईल? मोबाईल पण सापडत नाही. एक मिनिट. हा, येस, आय कॅप्चर्ड फोटो. फोटो काढला. समजलं का तुम्हाला? लक्षात आलंय का? तर असे काही डेली सेंटेन्सेस आज आपण पाहणार आहे, विच विल ऍक्च्युअली हेल्प यू अ लॉट. ओके. चला, नेक्स्ट सेंटेन्स आय वॉन्ट टू से. बरं, लिहून घे. लिहून घे, चला सांगा लवकर चॅट बॉक्स मध्ये, मेक द आन्सर रेडी. लिहून घे, व्हॉट शुड बी द इंग्लिश ट्रान्सलेशन? लिहून घे. येस, करेक्ट. You can say write down. Write down. Very good. लिहून घे. Write down. If I want to say neatly, neatly, then मग वाक्य कसं होईल? If I wanna say neatly, करा बरं इंग्लिश मध्ये make it. Neatly, write, write, clearly. Neatly, write, clearly. बरं. If I want to say हळू लिही, हळू लिही, हळू लिही. हळू लिही. हळूहळू लिही. करेक्ट. राईट स्लोली. राईट स्लोली. ओके. मला म्हणायचंय पटकन लिही. पटकन लिही. पटकन लिही. पटकन लिही. ओके, व्हेरी गुड. पटकन लिही. राईट फास्ट. राईट फास्टली किंवा राईट क्विकली. यू कॅन ऑल्सो से राईट क्विकली. ओके. मला म्हणायचंय हे वाच. हे वाच. तर इंग्रजीमध्ये मेक इट प्लीज. हे वाच. हे वाच. इंग्लिश मध्ये रीड दिस. हे वाच. रीड धिस. ऍब्सोल्युटली करेक्ट. हे वाच. रीड दिस. ओके. मला म्हणायचंय मनात वाच. मनात वाच. इन इंग्लिश, मनात वाच. व्हेरी गुड. ऍब्सोल्युटली. मनात वाच. इंग्लिश मध्ये म्हणायचं रीड सायलेंटली. मनात वाच. रीड सायलेंटली.
करेक्ट. बरं, आय वॉन्ट टू से दॅट बोलून वाच. म्हणजे समजलं का तुम्हाला? मोठे मोठ्याने वाच आपण असं म्हणतो ना. बोलून वाच म्हणजे जे काही वाचतं ते बोल सुद्धा. मनात नको वाचू, बोलून वाच. आय डिडंट अच्छा तुम्ही असं घेतलं का? पण मी असं नाही म्हणते की मोठ्या मोठ्याने वाच. आय एम जस्ट सेइंग की जे मनात वाचत आहे ते बोल बोलते. मग काय करायचं? अजून एक कंडिशन ह्याच्यात लाऊडली नाही वापरायचं. मला एवढंच येतं. वाच म्हणजे रीड. स्पीकली स्पीकला जन्मायला लागत. दॅट इज नॉट ऍडवर्ब. दॅट इज वर्ब. एल वाय ऍडवर्बला लागतं. सांगा. टेल मी. व्हॉट से. बोलून वाच. आता जर का मी सांगितलं तर यू विल से ओ माय गॉड हाऊ इझी इट वॉज. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. फक्त तुम्ही इंग्लिश ते कधी ऐकलं नाही म्हणून तुम्हाला माहिती नाहीये. इट इज कॉल्ड एज रीड आउट. काय म्हणायचं? रीड आउट. रीड आउट. बोलून. समजलं का? रीड आउट. मोठ्या मोठ्याने वाच मग म्हणू शकतो रीड लाऊडली. रीड लाऊडली. ठीक आहे. समजलं? रीड आउट म्हणजे अजून एक. फक्त एकदा. फक्त एकदा कर. हा. फक्त एकदा. फक्त एकदा. करेक्ट. फक्त एकदा. ओनली वन्स. और यू कॅन से जस्ट वन्स. ओनली वन्सच्या ऐवजी यू कॅन सिम्पली से व्हॉट? जस्ट वन्स. फक्त एकदा. जस्ट वन्स. बरं, जर मला म्हणायचंय अजून एकदा. अजून एकदा. एखादा प्रोग्राम किंवा एखादा इव्हेंट आपल्याला जर का जास्त आवडलं तर विषय ना अजून एकदा. हा. करेक्ट. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश वन्स मोर. वन्स मोर. कोणाला कोणाला माहित नव्हतं हे असं असतं वन्स मोर. मी जेव्हा म्हणजे ना स्पोकन इंग्लिश क्लास म्हणजे थोडं इंग्लिशच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायच्या आधी आहे ना ते वन्स मोर वन्स मोर वन्स मोर म्हणत होते ना. आय नेवर थॉट की हे असं आहे की वन्स आणि मोर असं आहे. आय युज टू थिंक दॅट वन आणि वन मोर असं काही आय युज टू थिंक दॅट वे असं असेल. जसं नाही का मे आय कम इन आय युज टू थिंक माय कम इन असेल. नंतर लक्षात आलं हळूहळू हळूहळू. वन्स मोर. वन्स मोर म्हणजे अजून एकदा. करेक्ट. बरोबर आहे. बरं, मला म्हणायचंय जवळून पहा. जवळून पहा. सांगा इंग्लिश मध्ये पहा. किती छोटे छोटेसे वाक्य असतात पण आपल्याला कधी कधी खूप विचार करायला लावतात. सांगा. जवळून पहा. नियरली शब्द इज आउट फ्रॉम द गेम. नियरली नाही वापरायचं. नियरली नाही वापरायचं. व्हेरी गुड. पहा आता करेक्ट विचार करायला लागले फ्यू पीपल. जवळून पहा. पहा म्हणजे काय? वॉच क्लोजली. वॉच क्लोजली. वॉच क्लोजली असं थोडं नवीन नवीन शब्द वापरले ना की पहा. लगेच ना आपलं काय होतं अजून थोडस वोकॅब्युलरी गेन होत. बरं, अजून एक शब्द इथे लिहिते. उठून बस. उठून
बस. करा इंग्रजीमध्ये, उठून बस. गेट अप अँड वेक अप इज आउट फ्रॉम द गेम. उठून बस. एखादं झोपलंय, उठून बस. आय सेड वेक अप अँड गेट अप इज आउट फ्रॉम द गेम. उठून बस. व्हेरी गुड. फ्यू पीपल आर मेकिंग इट सो नाईसली. उठून बस इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश सीट अप. काय म्हणतात? उठून बस. सीट अप. सीट अप. उठून बस. सीट अप. जर मला म्हणायचंय की सरळ बस. सरळ बस. सरळ बस. येस. Sit straight. Sit properly. I will tell you one another. You can say sit still. Still म्हणजे सरळ. You can also say sit still. सरळ बस. Sit still. Got it? त्याचा एक फोटो काढते. चेंज करू फ्रेम. एक मिनिट. डन. वाचलं? एकदा नजर मारा. एकदा वाचा सगळं. रीड प्लीज वन्स. ओके. डन. तर हे ना इतकं व्यवस्थित लक्षात ठेवायचं, इतकं स्ट्रॉंग लक्षात ठेवायचं की जेव्हा ऍक्च्युली बोलायचं ना तेव्हा ते तुम्हाला आठवलं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की काहीच आठवत नाहीये. है ना? सो यू मस्ट रिमेंबर. आता इथं सील, सीट अप, अजून काय काय, रीड आउट, क्लोजली, माहिती आहेत शब्द. असं नाही की तुमच्या यांची ओळख नाहीये. डेफिनेटली यू नो दोज वर्ड. पण तुम्हाला हे माहित नाही की ह्या शब्दाचा वापर इथे पण होऊ शकतो. सो त्याच्यासाठी प्रॅक्टिस, अटेन्शन इज मोर इम्पॉर्टंट. रात्री झोपायच्या आधी असे शब्द जेव्हा मी घेईल ना क्लासमध्ये, डेली यूज, रोजच्या जीवनात वापरले जाणारे वाक्य डायरेक्टली हे कसे असतात, ह्याच्यासाठी काहीच सिलेबस म्हणजे काहीच तुम्हाला मागचं पुढचं माहित नसेल ना, तरी सुद्धा तुम्ही हे शिकू शकता. म्हणजे काहीच याला नॉलेज असं काही नाहीये की हे बेस मला माहित नाहीये, मला हे येत नाही, मग हे कसं आहे? असं काहीच नसतं ह्याच्यामध्ये. हे डायरेक्टली काय असतात, हे सेंटेन्सेस असे असतात की जे माहिती करून घ्यायचे, बोलायचे, माहिती करून घ्यायचे, बोलायचे, एवढाच त्यांचा रोल असतो. सो असे सेंटेन्सेस. कधी आपल्याला आठवड्यातून एक दिवस क्लासला सुट्टी असेल तर त्या दिवशी हे सगळं वाचायचं, म्हणजे अजून एकदा रिवाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा माहिती करून घेतलं, अच्छा याला हे म्हणतात का, आणि सोडून दिलं, तर मग काय होतं, तेवढं स्ट्रॉंगली ते ब्रेन मध्ये नाही राहत, आणि जेव्हा बोलायचं तेव्हा ते क्विकली आठवेलच याची गॅरंटी नसते. सो मेक शुअर की तुम्ही काय करणार आहात, टाइम टू टाइम तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, रात्री झोपायच्या आधी किंवा क्लासला सुट्टी असेल त्या दिवशी, कधी तुम्हाला फ्री टाइम असेल, मोकळा वेळ असेल, तेव्हा हे डेफिनेटली रीड आउट करा. रीड आउट म्हणजे मोठ्याने वाचा. मोठ्याने वाचा म्हणजे बोलून वाचा. रीड आउट. डन. नेक्स्ट. ओके. नेक्स्ट. अजून एक सेंटेन्स. मला म्हणायचंय, रडणं बंद कर. रडणं बंद कर. दिस इज द सेंटेन्स दॅट यू स्पीक. You talk with your kids. You use this sentence while talking to your kids. I said रडणं बंद कर. मी असं नाही म्हणले की रडू नकोस. I said रडणं बंद कर. रडणं थांबव. करेक्ट. दिस वे. जसं डोंट घेत होते तसं थांबव. थांबवणीला काय म्हणतात? थांब. इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात? स्टॉप बोलतात. करेक्ट ना? देन से
स्टॉप आणि रडणे इंग्लिश मध्ये काय म्हणतात? क्रायला लावायचं आयएनजी. सो रडणं बंद कर. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? स्टॉप क्राईंग. स्टॉप क्राईंग. इट सिम्पली मीन्स दॅट रडणं बंद कर. बरं, अजून एक शब्द शिकू मी तुम्हाला. यू कॅन से इन्स्टेड ऑफ क्राईंग आपण म्हणू शकतो, दाखवतो मी तुम्हाला. फसिंग. फसिंग म्हणजे काय माहिती का? असं जे रडत असतो ना, तर इट इज कॉल्ड एज स्टॉप फसिंग. स्टॉप फसिंग. यू कॅन ऑल्सो यूज दिस वर्ड फसिंग. स्टॉप फसिंग. किंवा अजून एक वर्ड इज देअर, स्टॉप वायनिंग. स्टॉप वायनिंग जे एकदम सॅड सॅड मुवमेंट असते आणि द वे वी क्राय, इट इज कॉल्ड एज स्टॉप. स्टॉप व्हायनिंग. स्टॉप व्हायनिंग इज द वर्ड यू कॅन यूज फॉर दॅट. नेक्स्ट वन, बढाई मारणं बंद कर. बढाई मारणं बंद कर. येस. काय म्हणणार? बढाई मारणं बंद कर. व्हॉट इज द वर्ड कॅन वी यूज? बढाई मारू नकोस म्हणजे एखादा त्याला सवय असते, असं आहे तसं आहे, यू नो व्हेरी वेल. दॅट इज द अप्रोप्रिएट वर्ड. बढाई मारणे बंद कर. अप्रोप्रिएट वर्ड पाहिजे. नो, आय विल टेल यू. बढाई मारणे बंद कर. इट इज कॉल्ड एज स्टॉप. स्टॉप बोस्टिंग. स्टॉप बोस्टिंग. बोस्टिंग म्हणजे काय? बढाई मारणे. सो स्टॉप बोस्टिंग. बढाई मारणं बंद कर. नेक्स्ट सेंटेन्स. हिअर आय विल चेक. मला म्हणायचंय, शिट्टी वाजवणं बंद कर. शिट्टी वाजवणं बंद कर. करा ट्राय. प्लीज ट्राय. दीज आर व्हेरी सिम्पल सिम्पल सेंटेन्सेस. शिट्टी वाजवणं बंद कर. शिट्टी वाजवणं बंद कर. शिट्टी वाजवणं बंद कर. गुड. शिट्टी वाजवणे, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हिसल, राईट? व्हिसल. तर आपण काय म्हणतो? शिट्टी वाजवणं बंद कर. स्टॉप whistling. This is how you can say. Stop whistling. Sorry. Stop whistling. शिट्टी वाजवणं बंद कर. असं अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय की तिथे जाणं बंद कर. दुसऱ्या शब्दाला आयएनजी लावायचा इथे. कारण काय काय माहिती का? आय टेल यू. आपण दुसऱ्या शब्दाला इथे आयएनजी का लावतोय? हॅवंट यू गॉट दिस क्वेश्चन? तुम्हाला प्रश्न नाही पडलाय का की मॅम वाय डिड यू जॉईन हिअर आयएनजी? तुम्ही इथे आयएनजी का बरं जॉईन केलं? डिडंट यू गेट दिस क्वेश्चन? बिकॉज दोन वर्ब झाले. स्टॉप म्हणजे थांबवणे बंद करणे आणि विसल म्हणजे शिट्टी मारणे. सो दोन वर्ब शेजारी शेजारी आले. सो जेव्हा दोन वर्ब नेक्स्ट टू इच अदर येतात, शेजारी शेजारी येतात, तेव्हा दुसऱ्या वर्बला आयएनजी लावलं जातं. ठीक आहे. दॅट्स वाय. तिथे जाणं बंद कर. बंद कर. स्टॉप गोईंग देअर. तिथे जाणं बंद कर. कॉल्ड एज इन इंग्लिश स्टॉप गोईंग देअर. तिथे जाणं बंद कर. बरं, असं सांगा बरं. काळजी करणे बंद कर. काळजी करणे बंद कर. हम्म. tell me. काळजी करणे बंद कर. काळजी करणे बंद कर. बंद कर म्हणजेच काय? स्टॉप. काळजी करणे वरी. वरीला लावणार आपण आयएनजी. बिकॉज दीज आर टू वर्ब. स्टॉप म्हणजे बंद कर, वरी म्हणजे काळजी करणे. दीज आर बोथ आर द वर्ब. दॅट वाय. बरं, अजून एक आय वॉन्ट टू से दॅट तिच्या सोबत बोलणं बंद कर.
तिच्यासोबत बोलणं बंद कर. प्लीज ट्राय. तिच्यासोबत बोलणं बंद कर. Yes. तिच्यासोबत बोलणं बंद कर. तिच्यासोबत म्हणजे काय? स्टॉप. बोलणे बंद कर ते आधी घ्यायचं. स्टॉप टॉकिंग. कोणासोबत? तिच्यासोबत. सो डायरेक्टली घ्यायचं हर. स्टॉप टॉकिंग हर. तिच्यासोबत बोलणं बंद कर. स्टॉप टॉकिंग हर. अजून एक. त्रास देणं बंद कर. त्रास देणं बंद कर. त्रास देणं बंद कर. करा ट्राय. प्लीज ट्राय. प्लीज ट्राय. प्लीज ट्राय. त्रास देणं बंद कर. स्टॉप annoying. त्रास देणं बंद कर. It is called as in English. Stop annoying. त्रास देणं बंद कर. Stop annoying. Got it properly? काळजीपूर्वक पहा. काळजीपूर्वक पहा. Watch carefully. Watch carefully. काळजीपूर्वक पहा. Watch carefully. जमतंय सगळ्यांना? Are you everybody able to make? असं सेंटेन्स समोर आलं की ते करता आलं पाहिजे आपल्याला. समजा एखादी गोष्ट आहे आणि आपल्याला म्हणायचंय खूप मनोरंजक. व्हेरी सिम्पल. हाऊ कॅन यू से इट इन इंग्लिश? खूप मनोरंजक. येस, करेक्ट. We can say very interesting. Very interesting. Absolutely. तिथे कोण आहे? तिथे कोण आहे? So it is the question. तर आपण म्हणू शकतो who is there? तिथे कोण आहे? Who is there? These are the very basic simple sentences which are actually used for daily use speaking. We have seen in today's class. क्लिअर? आलं लक्षात सगळ्यांच्या? डन. समजलं का सगळ्यांना? आता हे सेंटेन्सेस कसे लिहायचे वहीमध्ये? आय विल टेल यू. वही आहे ना, वहीमध्ये ना फोटो मध्ये पाहून ह्याचे फोटोज देते. फोटो मध्ये पाहून काय करायचं? प्रत्येक मराठी वाक्य लिहून घ्यायचं सगळ्यात आधी. इंग्लिश ट्रान्सलेशन नाही लिहायचं लगेच पाहून. फोटो मध्ये पाहून फक्त मराठी वाक्य लिहायचं वहीमध्ये. फोन बाजूला ठेवून द्यायचा आणि इंग्लिश ट्रान्सलेशन परत एकदा मनाने करायचं वहीमध्ये. मनाने लिहायचं आणि मग चेक करायचं की आपण जे सर्व सेंटेन्सेस बनवले सगळे बरोबर आहेत का. एकदा रिचेक करायचं. थँक्यू सो मच. क्लिअर प्रॉपरली? आधी मराठी सेंटेन्स लिहायचं, इंग्लिश ट्रान्सलेशन नाही लिहायचे लगेच. फोन बाजूला ठेवायचं, मग इंग्लिश मनाने लिहायचं आणि त्याच्यानंतर परत रिचेक करायचं. ओके, प्लीज प्रोसीड दिस. आय से प्रत्येक दिवशी एव्हरी सिंगल डे तसंच करा. सेम स्टेप फॉलो करा. मी क्लासमध्ये जे शिकवते त्याच्याकडे लक्ष द्या.
त्याच्यानंतर जेव्हा वहीमध्ये लिहिता तेव्हा फक्त मराठी लिहून घ्या. कधी फक्त इंग्लिश लिहून घ्यायचं, मराठी मनाने करायचं. कधी मराठी लिहून घ्यायचं, इंग्लिश मनाने करायचं. आता आपण मराठी टू इंग्लिश शिकतो म्हणून ठीक आहे. पण कधी कधी आपल्याला इंग्लिश टू मराठी पण जमलं पाहिजे. समजा शब्द आला स्टॉप बुस्टिंग तर काय म्हणतात ते पण माहित पाहिजे. स्टॉप फसिंग त्याला मराठीत काय म्हणतात ते पण माहित नको का? तर कधी कधी असं स्वतःची टेस्ट घ्यायची बनवताना, काही मराठीत लिहून घ्यायचं, काही इंग्लिश मध्ये लिहून घ्यायचं. आणि करताना सगळं फोन बाजूला ठेवून इंग्लिश मध्ये करायचं, मराठीमध्ये जे असेल ते आन्सर्स करायचे आणि परत रिचेक करून पहा, चुकीचं ठेवू नका. Okay, thank you very much everybody for the love. Today we will stop here only. We'll continue in the next class. Till the time, happy learning everybody. Bye bye. Take care. Have a great time. Thank you. Please write down in the notebook.